धिटाच्या हृदयाला दरारून घाम फुटावा अशी ती एक भयानक रात्र होती। दिवसभर काम करून थकलेल्या मनाला शांत करायला एक लॉंग ड्राईव्ह माझ्यासाठी नेहमीच पर्वणी असते। रात्रीची सुकवणारी शांतता आणि त्यात मंद अशी पावसाची रिमझिम, गाडीमध्ये चालू असणारा रेडिओ, त्यामधली रोमॅन्टिक गाणी, अगदी स्वर्गसुखाची व्याख्याच म्हणता येईल। माझी सेकंड शिफ्ट रात्री 11ला सुटते। ऑफिसवरून माझं घर तसं 1 तासाच्या अंतरावर आहे, पण माझ्या कारमधून ते अंतर फारसं जाणवत नाही। घड्याळात 11चे ठोके पडले आणि नेहमीप्रमाणे मी माझी बॅग घेतली आणि घरी जायला निघालो। पावसाची रिपरिप चालूच होती। मंद वारा शरीर आणि हाडं दोन्ही गारठवून टाकत होता। मी गाडी स्टार्ट करून हीटर सुरू केला आणि घरी जायला निघालो। रस्त्यावरची शांतता आता रोजचीच झाली होती। गाडी वळणे घेत माझा आणि घरापर्यंतचं अंतर कमी करत होती। 93.5 रेड FM वर एक कहाणी ऐसी भी माझ्या विचारचक्राला अडथळा आणत रेडिओचा आवाज मध्येच वाढला। हॉरर गोष्टी म्हणजे माझ्या जिव्हाळ्याचाच विषय। मी रेडिओचा आवाज वाढवला आणि गोष्ट ऐकण्यात मग्न झालो। क्या आपने कभी रात के समय सुनसान सड़क पे अकेले गाड़ी चलाई है? अगर आपकी हाँ है तो क्या आपने भी ऐसी ही रात के समय में कुछ हॉन्टेड एक्सपीरियंस किया हुआ है? आज की ये कहानी ऐसी है, एक शख्स पर है जिसे रात में लॉन्ग ड्राइव बहुत पसंद थी। विकास, एक 26 साल का नौजवान, एक मल्टीनेशनल कंपनी में डिज़ाइन इंजीनियर पोस्ट पे काम करता था। उसकी शिफ्ट चेंज होती रहती थी, कभी सुबह की, कभी दोपहर की, तो कभी रात। फिलहाल तो विकास की सेकंड यानी दोपहर की शिफ्ट चल रही थी, दोपहर 3 से लेकर रात 11 बजे तक। इसलिए विकास ऑफिस से रोज़ देर रात निकलता था। आज भी ऐसी ही 11 बजे के बाद विकास अपने घर जाने लगा। अमावस की रात थी। धीमी धीमी बारिश की बूंदें और जमा देने वाली ठंड विकास की रूह को बर्फ की तरह ठंडा करती जा रही थी। विकास ने गाड़ी स्टार्ट करते ही एसी को हीटर मोड पे रखा। बदन को थोडी राहत मिली। कमाल आहे बुवा, सेम माझी स्टोरी सांगत आहे आज रेडिओवाले। डिझाईन इंजिनियर 3 ते 11 शिफ्ट, गाडीमधलं हीटर चालू, कारण आणि त्यात आजही अमावस्या। रेडिओच्या या विचारात गुंतलो असतानाच एक कार मोठ्याने हॉर्न वाजवत मला वेगाने ओव्हरटेक करून बाजूला निघून गेली। तिचा वेग इतका होता की एकेवेळीसाठी माझी गाडीसुद्धा बिथरली। मनातल्या मनात 2-4 शिव्या हसडून मी पुन्हा गोष्ट ऐकण्यात मग्न झालो। गाड़ी चलाते चलाते अकेलापन ना लगे इसलिए विकास ने रेडियो ऑन किया, लेकिन रेडियो पे गानों के अलावा कुछ भूतिया कहानी चल रही थी। विकास वैसे तो डरपोक आदमी है, लेकिन भूतों की कहानियाँ सुनना उसे बहुत अच्छा लगता है। कहानियाँ सुनते सुनते विकास कहानियों में ही खो गया। अचानक से एक कार बहुत तेज, मानो 100 की रफ्तार से उसे ओवरटेक करके आगे चली गई। उस गाड़ी की रफ्तार इतनी तेज थी कि थोड़ी देर के लिए विकास ही हक्का बक्का रह गया। माझ्या मनात थोडी का होईना पण शंकेची पाल चुकचुकलीच। गाडीमध्ये हॉरर गोष्टी ऐकणे आणि त्यात आता थोड्याच वेळापूर्वी ही कार ओव्हरटेकची घटना माझ्याही सोबत घडली। मी न राहून रेडिओच बंद केला। ना रहेगा बास
ना बजेगी बासुरी. पण मानवाचं मन बिनभरवशी आहे. उत्सुकतेची परिसीमा गाठली की तो हव्या त्या गोष्टी करायला लागतो. त्याला स्वतःचा फायदा होईल की तोटा याचं भान राहत नाही. शेवटी याच उत्सुकतेपोटी मी पुन्हा रेडिओ सुरू केला. गोष्ट कंटिन्यू चालू होती. विकास की गाड़ी जैसे जैसे अपने रास्ता काट रही थी वैसे वैसे वो शमशान के बाजू वाली नदी नजदीक आ रही थी. मला आठवलं, माझ्या घरी जाण्याच्या मार्गावरी स्मशानभूमी आणि तिला लागून एक नदी आहे. कई लोगों के उस नदी में अमावस्या की रात को वो निकलते हैं. जलभक्षिणी. हा जलभक्षिणी. हा कसलं नाव आहे. आतापर्यंत या गोष्टीमधलं सर्व तंतोतंत खरं वाटत होतं. माझी ऑफिस शिफ्ट, अमावस्या, गाडी, ओव्हरटेक करून जाणारी कार. पण हे जलभक्षिणी नाव काय नवीन प्रकार आहे. वैसे ही विकास की गाड़ी उस नदी के पास आई तो उसने देखा दूर नदी के पास एक बहुत ही खूबसूरत औरत विकास को बहुत ही प्यार से देख रही थी. विकास तो मानो जैसे उसके काबू में ही चला गया था. वो उसके पास खींचा चला गया. विकास पूरी तरह से उसके आगोश में आ गया था. वो क्या कर रहा था, कहाँ जा रहा था, उसे खुद पता नहीं था. जब वो उस जलभक्षिणी के पास पहुंचा तो उसके होश उड़ गए. उसकी बची कुची ताकत भी जैसे खत्म हो गई. वो औरत चलते फिरते राक्षस की तरह दिख रही थी. आंखें पूरी तरह से लाल, नाक तो चेहरे पे थी ही नहीं और मुंह तो जैसे शार्क की तरह बड़ा. उसमें बड़े बड़े दांत, जैसे कि एक झटके में ही किसी को भी नोच खाए. ये जलभक्षिणी पूरी तरह जलपरी से विपरीत थी. विकास को जब होश आया तब तक बहुत देर हो चुकी थी. वो उस जलभक्षिणी के चंगुल में पूरी तरह से फंस गया था. उसकी आखिरी दर्द से भरी चीख सुनने वहाँ के कोई नाही था. मी लगेच रेडिओ बंद केला. हा, काही सांगतात म्हणे जलभक्षिणी आणि तेही जलपरीच्या विरुद्ध रूप. मुळात जलपरी ही संकल्पना सुद्धा एक अंधश्रद्धाच आहे. जलपरी सत्य असण्याचं एकही ठोस पुरावा अजून सापडला नाही. जसजशी माझी गाडी त्या नदीच्या जवळ येऊ लागली तसतसं माझ्या मनातही एक दडपण येऊ लागलं. माझ्या बाबतीत सहसा असं कधीच घडत नाही. योगायोगाने माझं आयुष्य भरलेलं आहे, पण इतकं अचूक योगायोग क्वचित एखाद्या आयुष्यात पाहायला मिळतो. माझी गाडी जशी नदीच्या बाजूने क्रॉस करू लागली तसं मी नदीच्या पलीकडं पाहिलं. आधी काही जाणवलं नाही, पण अंधाराला डोळे सरावल्यावर मला नदीच्या दुसऱ्या टोकावर पुसटशी हालचाल जाणवली. मी त्वरित गाडी थांबवली आणि नीट निरखून पाहू लागलो. पण तेवढ्या हलक्या हालचालीशिवाय दुसरं काहीच दिसलं नाही. जणू एक मानवी हालचाल वाटावी अशी. एक शेवटचा उपाय म्हणून मी माझा मोबाईल काढला. माझ्या मोबाईलचा कॅमेरा तेवढा कॅपेबल होता. झूम करून मी त्या दिशेने कॅमेरा फिरवला तेव्हा सगळ्यात पहिला धक्का माझ्या मनाला बसला. माझ्या उघड्या डोळ्यांना जी पुसटशी हालचाल जाणवत होती त्यामधलं काहीच कॅमेऱ्यामध्ये दिसत नव्हतं. असं कसं होऊ शकतं? मला काहीतरी फार मोठी गडबड वाटली. इकडे जास्त वेळ थांबून स्वतःचा जीव धोक्यात घालून काही फायदा नाही. असला तर तो तोटाच आहे. मी ताबडतोब गिअर टाकला आणि गाडी चालू करून पुढे चालायला लागलो. काही अंतरच कापलं असेल की एक मधुर संगीत माझ्या कानावर पडलं. नीट लक्ष देऊन ऐकलं. ते संगीत त्या नदीच्या पलीकडून येत होतं. पण एक गोष्ट इकडे वाखाणण्याजोगी होती. ती म्हणजे आवाजाचे वहन करण्याचे कार्य वारा करतो. लांबचा आवाज आपल्यापर्यंत वाऱ्यामुळेच ऐकू येतो.
वाऱ्याची दिशा आपल्याकडे असली तर या आवाजाप्रमाणेच गंध म्हणजे वास, याचे वहन करण्याचं कार्य देखील वाराच करतो. म्हणून जंगलात एखाद्या हरिणीचा गंध लांब उभ्या असलेल्या सिंहाला या वाऱ्यामार्फतच कळतो. पण आताच्या घडीला जिकडे मी होतो तिकडे रात्री 12 वाजता वाऱ्यानं साधं एक छोटं पान देखील हलत नव्हतं. आणि तरीही इतक्या दूरवरचा मधुर संगीताचा आवाज माझ्या कानापर्यंत येत होता. माझ्या मनाचा ठाव ठिकाणाच राहिला नाही. आता काही क्षणापूर्वी मी रेडिओवर अशीच एक गोष्ट ऐकली होती आणि आता तेच माझ्यासोबत घडत होतं. माझं मन त्या आवाजाच्या दिशेने खेचलं जात होतं, ओढलं जात होतं. मी तिच्या संमोहन कक्षात प्रवेश करत होतो. मला आजूबाजूच्या सर्व दुनियेचा विसर पडला. मी माझ्या गाडीमधून उतरून तिच्याकडे खेचले जाऊ लागलो. माझं मन क्षणाक्षणाला एक शेवटची जाणीव देत होतं. प्रत्येकाच्या आतमध्ये वसलेला अंतरात्मा हाच असेल बहुतेक. मला जाणीव होती, तिकडे जाऊ नकोस, तिकडे धोका आहे. पण मन जेव्हा शरीरावर, हृदयावर हवी होतं तेव्हा त्याला अडवणारं कोणीच नसतं. मी तिच्यापर्यंत आपसूक पोचलो. मला फक्त तिचा चेहरा दिसत होता. जाणीव शून्य डोळे फक्त तिच्या सौंदर्याकडे पाहत होते. मोरासारखे निळेशार डोळे, उबट पण धारधार नाक, गुलाब पाकळ्या दुमडल्याप्रमाणे ओठ. तिचे ओठ तिने मी जवळ येण्यानेच उघडले. एका क्षणात तिचं रूप पालटलं. सत्यातून असत्याकडे, सज्जनातून दुर्जनाकडे, चांगल्यातून वाईटाकडे असं तिचं रौप सौंदर्यातून कुरूपतेकडं बदललं. कुरूपता कसली, राक्षसीच म्हणा. माझ्या उभ्या आयुष्यात मी असलं कधीच पाहिलं नाही. माझे कायमचे डोळे मिटण्याची तिचा एखाद्या राक्षसाप्रमाणे भासणारा जबडा मला दिसला. ते जीव किळवटून टाकणारं दृश्य पाहून भीतीने अथवा कशाने तरी पण मी तिच्या संमोहनातून बाहेर पडलो. म्हणून कमीत कमी मरताना तरी हे तिचं खरं रूप मला पाहायला मिळालं. तिचे निळे शार असणारे डोळे आता लाल भडक झालेली. नाक तर नव्हतंच, पण तोंड तंतोतंत शार्क माशासारखं. त्यामधलं ते माझ्या मांसाला खाण्यासाठी आसुसलेले मोठमोठे दात. काळी चिरून जाणाऱ्या स्मशान शांततेला भंग करत दूर कुठून तरी रेडिओचा आवाज घुमू लागला. तो दोस्तों, ये थी आज की जलबख्शिनी की सच्ची कहानी. इस कहानी का लीड रोल विकास था, लेकिन उसका असली नाम कुछ और ही है. लेकिन उसी के परिवार ने उस असली नाम लेने से मना कर दिया. तो मिलते हैं अगली कहानी लेकर कल रात ठीक 11 बजे.